नटनाट्य अवघे संपादिले सोंग, भेद दाऊ रंगन पालटे, मांडियला खेळ कौतुके बहुरूप, आपुले स्वरूप जाणत सो, स्फटिकाची शिळा उपाधी न मिळे, भावदावी पिवळलेले लाल संगे, मांडियला खेळ कौतुके बहुरूप, आपुले स्वरूप जाणत असो. तुका म्हणे आम्ही या जना विरहित, तुका म्हणे आम्ही या जना विरहित, होवनी निश्चिंत क्रीडा करू, मांडियला खेळ कौतुके बहुरूप, आपुले स्वरूप जाणत असो. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची विस्तारू कृपा जाने कृपा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक तुमच्या लागलो निज शरणा. नटनाट्य अवघे संपादिले सोंग, भेद दाऊ रंगन पालटे, मांडियला खेळ कौतुके बहुरूप,
आपुले स्वरूप जाणत असो. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. स्वतःचं स्वरूप सांगणारा आहे. वैकुंठवासी धोंडा महाराजांनी एक दृष्टांत सांगितला होता. म्हणले सौभाग्यवती बाई स्वतःच्या हातानं कुंकू लावत नाही. कोणाच्या घरात बसाय गेली तर त्या बाईनं लावलं पाहिजे. समजा तिनं लावाय विसरली तर सौभाग्यवती बाई स्वतःचा अपमान समजते किंवा तिच्याकडून कुंकू मागून घेत नाही. पण ती जेव्हा कुठं गावाला जाते आणि देवाचं दर्शन घेते तेव्हा देवाला कुंकू वाहण्यापूर्वी पहिलं कुंकू स्वतःला लावते. संतांची ही स्थिती आहे की आपण संतांना ओळखू शकत नाही. संतांच्या हयातीत नाही, विशेष म्हणजे संतांच्या पश्चात बी नाही. हे विषय काय केलं? ज्ञानोबारांच्या हयातीत आपण काय केलं? त्यांना खडे मारले. ज्यांनी खडे मारले त्यांना नावं ठेवू नका. तुम्ही जर असता तुम्ही तेच करा असतं. आपण दुसरं काय केलं असतं? आपणही खडेच मारले असते. हयातीमध्ये ज्ञानोबारांच्यावर खड्यांचा अभिषेक केला. समाधीनंतर दह्या दुधाचा चाललाय. फरक काय नाही. खडे मारले तरी दुःख होतं, दहीदूध घातलं तरी दुःखच होतं. 20 अंश सेंटीग्रेड तापमान असताना तुम्हाला एखाद्या चौकात उभं करतो आणि तुमच्यावर दहीदूध घालतो. कसं होतंय बघा. विषय काय आहे? आपण संतांना ओळखू शकत नाही. का ओळखू शकत नाही? त्यांना ओळखण्याची क्षमता आपल्याकडं नाही. परत धोंडा महाराजांचं सांगतो, यस्ते नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्ते न लिप्यते. या श्लोकावर महाराज बोलत होते. आम्ही आमच्या भाग्यानं महाराजांचा 18वा अध्याय सगळा ऐकला. 77, 78, 79, 80 4 वर्ष चालला होता. याच्यावर व्याख्यान करताना मुक्ताचे देह तैसे हालत चालत ते जे कोणी लोक पिसे करता म्हणते. हे सांगताना ज्ञानोबारायांनी एक ओवी केलेली आहे. ज्ञानोबाराय सांगतात, हे असो तृणाचा बाहुला आगरा मेरे ठेविला तो साचची राखीचा कोला न मानी जैसा. शेतावर ठेवलेलं बुजगावनं कोला खरं म्हणतो ना. मला आठवतंय ही ओवी सांगताना महाराज असं म्हणले, आता आपली जात सुरू झाली. विठ्ठल महाराज म्हणले आपण कोल्ह्याच्या जातीतले. विषय काय? तुका म्हणे नो हे दिसतो मी जैसा,
मी दिसलो तसा नाही. तुम्हाला विचारले असेल ना, पांडुरंगाला विचारा. महाराजांना माहीत आहे पांडुरंगाजवळ जाण्याची आणि विचारण्याची यांची लायकी नाही. तुम्ही आम्हाला समजून घेत नाही. तुका म्हणे हे तो ठावे पांडुरंगा, काय कळे जगांतरीचे, ऐका वचन हे संत, मी तो वागळा पतीत, काय काजे प्रीत करतात रे, माझे चित्त मज ग्वाही, सत्य तरलो मी नाही, एकाचे वाही एक देखी मानत. बस जगाचा स्वभाव आहे, वंदिले वंदावे, निंदिले निंदावे, एक गेले जावे त्याची वाटा. खलास. लोकांना कळत नाही. पंढरपूरला गंगेच्या स्नानाला चाललो होतो. एक बाई मराठवाड्यातली ओळखीची भेटली. तात्या जरा थांबा. थांबलो. तिनं पाया पडली. दुसऱ्या बाईला वाटलं कोणीतरी महाराज आहे. ती पाया पडली. लाईनच लागली. आता उभं राहावं लागतं, काही इलाज नाही. एका बाईनं दुसऱ्या बाईला विचारलं, कोठाळला का महाराज आहे? पहिली बाई म्हणली कोठाळला कुणाला ठाऊ. सगळे पाया पडले, मी पाया पडलो. खरा. म्हणून संतांची सर्वस्थिती कळणं सामान्य माणसाच्या कवेतलं नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये मुक्ताची लक्षणं 30 सांगितल्यात. 5 श्लोकामध्ये 30 लक्षणं आहेत. ती सगळी लक्षणं सांगितल्यावर भगवान म्हणले, उद्धवा, या लक्षणांची फुटपट्टी घेऊन तू जर मुक्त बघायला गेला तर मिळणार नाही. म्या सांगितले लक्षणाची पोथी साक्षेपे घेऊनी हाती, जरी हिंडला जगती मुक्ताची स्थिती कळेना. म्हणून संतांना समजणं अवघड आहे. त्यातल्या त्यात तुकोबाला जास्त अवघड आहे. मला बाकीच्या संतांचा अधिक्षेप करायचा नाही, पण तुकोबाचं जीवन अवघड आहे समजायला. लवकर कळत नाही. बरेचसे लोक दुसरं लग्न करताना म्हणतात महाराजांनी नव्हतं का केलं, म्हणजे महाराजांच्या मांडीला मांडी लावायला जातात. मी म्हणलं महाराजांनी दुसरं लग्न केलं आणि त्यांनी प्रपंचाला आग लावली. तू दुकानाला लावून लावून बघ. चरणावरी डोई येतो भागवली देह ठेवेला, भागवली देह ठेवेला पायी, भागवली देह ठेवेला पायी, चरणावरी मी ठरवलं होतं भावाल्याशिवाय सांगायचं नाही. मला वाटलं भावांची गडबड असेल, काहीतरी काम. काय आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा. वर्षभर इथं कार्यक्रम झाले आणि देहूकरांनी अगदी त्याचा कळस करताना बरोबर निवडून देहूकरांना सप्ताह दिला.
का दिला? देहूकरांची 3 घराणं आहेत. विठ्ठल महाराज, महादेव महाराज आणि नारायण महाराज. त्यामध्ये भाऊंचं जे घराणं आहे ते मुख्य मानलं जातं. कारण का? पेशव्यांनी सगळं सांगत नाही. देहूकरांचा वाद झाला. त्या वादाचा निकाल देताना नानासाहेब पेशव्यांनी असा निकाल दिला की ज्या तुकोबारायांनी शिवाजी महाराजांचा नजराणा स्पर्श न करता परत पाठवला, त्या तुकोबारांच्या 3ऱ्या पिढीमध्ये वतनासाठी भांडण लागणं चांगलं नाही, असा शेरा नानासाहेब पेशव्यांनी मारला. आणि त्याचा भयंकर राग आबाजी महाराज, महादेव महाराज, महादेव महाराजांचा त्याचा राग आला आणि त्यांनी आपले पुतणे वासुदेव महाराज यांना घेऊन देहू सोडलं, पंढरपूरला गेले आणि मधुकरी मागून पांडुरंगाच्या ओहरीमध्ये सेवा केली. म्हणून हे घराणं मोठं मानलं जातं. विठ्ठल बोला. म्हणून देहूकरांनी यांचा मान बरोबर ठेवला. तुकोबाराय कळस आहेत म्हणून कळसाची सेवा देहूकरांना दिली. ही कळसाची सेवा आहे. विशेष म्हणजे ही सेवा पंढरपूरच्या वारीत आली. शुद्ध वारी ही देहूकरांची मुख्य उपासना आहे. पण या सप्ताहासाठी भावनाची सोडावं लागलं. जाऊन आला का? वा. मी जरा वेगळं सांगतो. घटकावर असं गृहीत धरा की नाही सोडलं तरी इथला पांडुरंग कोण आहे? हा पांडुरंग आपण स्वयंभू मानतो. मला वाटतंय भाऊंच्या आयुष्यामध्ये 2 वाऱ्या चुकल्या, फाल्गुन शुद्ध आणि मागच्या वर्षी पौष शुद्ध. अयोध्येला रामांची प्रतिष्ठापना झाली, त्यावेळेला शुद्ध वारीचा मोह सोडून भाऊ आले होते. विषय असा आहे, लोकांना संत कळत नाहीच आणि लोकांना संत कळत नाहीत आणि संत आपली जाहिरात करत नाहीत. बडा बडो ही न कहे न करे कोही बोल, हिरा मुख से न कहे लाख हमारा मोल. आमचं कीर्तन 1 लाख रुपयाला असं हिरा सांगत नाही. जे सांगतात ते हिरे आहेत. विठ्ठला मी अभंगाचं चिंतन थोडं करणार आहे. 4 शब्द तुम्हाला सांगणार आहे. या अभंगामध्ये 4 शब्द आहेत. 1 नाटक, 2 सोंग, 3 खेळ आणि 4 भोर. या 4 शब्दात अभंग संपला. विठ्ठल एक फार गोड अभंग आहे हो. त्याला जर द्रुपद असतं ना तर आपण सेवेला घेतला असता. त्या अभंगाला द्रुपद नाही. विश्वी विश्वंभर बोले वेदांताचे सार. वेद काय सांगतो, शास्त्र काय म्हणतात, जगी जगदीश शास्त्रे वदती. पुराण काय म्हणतात, व्यापिले हे नारायणे आईसी बोलती. संत काय म्हणतात, जनी जनार्दन संत बोलती
वचन सूर्याची ये परी सूर्याची ये परी तुकोबाराय सांगतात आम्ही सूर्यासारखे आहोत. म्हणजे काय आहोत? सूर्यासारखे म्हणजे काय? दुसरा अभंग आहे. रवी सकळा रसा सोशी सगळ्या रसांचं शोषण सूर्य करतो, पण कोणत्याही रसानं तो सुगंधित अवा दुर्गंधित होत नाही. कमळाच्या फुलाचं शोषण सूर्य करतो, पण सुगंधित होत नाही. आणि हागणदारीचं शोषण करतो, पण दुर्गंधित होत नाही. तुकोबाराय सांगतात आम्ही तसे आहोत. तुका म्हणे आम्ही या जना विरहित, तुका म्हणे आम्ही या जना विरहित, तुका म्हणे आम्ही या जना विरहित, तुका म्हणे आम्ही या जना विरहित. ओ मुनी निश्चिंत क्रीडा कर, ओ मुनी निश्चिंत क्रीडा कर, ओ मुनी निश्चिंत क्रीडा कर. तुका म्हणे आम्ही या जना विरहित. जनाचा आमचा संबंध नाही. का नाही? एक दृष्टांत सांगतो. का नाही? एका गावामध्ये एक साधू आला आणि त्यानं सांगितलं उद्या दुपारी 3 वाजता पाऊस पडणार आहे, पण तो वेड्याचा आहे. त्या पावसात जो भिजेल तो वेडा होणार आहे. कोणी घराच्या बाहेर पडू नका. लोक म्हणले असं काही सांगतात साधू लोक, खरं असतं काय कुठं? उलट लोक पावसात भिजले मुद्दाम आणि सगळे पागल झाले. योगायोगाने सरपंच आणि ग्रामसेवक दोघं तालुक्याला गेले होते. आता हे वेडे झाले.
वेड्याचं लक्षण काय? तरी तर शोभे वेडी नग्न होय. वेड्याचं लक्षण काय? कपडे फाडायची. सगळ्या लोकांनी अंगावरची कपडे फाडून टाकली. एक दो अपना कपडा फेक दो. सगळे लोक नग्न झाले आणि गावातून फिरू लागले. योगायोगानं 5 वाजता सरपंच अण्णासाहेब आले. ते ग्रामपंचायतीत गेले. बघतात तर सगळं गावच वेडं झालंय. ते गेले टेरेसवर. लोकांचा मोर्चा आला ग्रामपंचायतीवर. एक दो अपना कपडा फेक दो. एक जणानं घोषणा दिली, बघताय काय सामील व्हा. बघताय काय सामील व्हा. जेव्हा सरपंच आणि तलाठी दोघं सामील होत नाहीत लक्षात आलं, तशी लोकांनी हातात दगडं घेतली. आमच्यात तरी नाही तर दगडं तर खा. जशी दगडं बसायला लागली, सरपंच म्हणले, अण्णासाहेब काय करायचं? अण्णासाहेब म्हणले, इलाज नाही, काढा कपडे. तर काय करता? काढली कपडे, आले खाली, फिरले लोकांबरोबर. एक दो आपला कपडा फेक दो. सगळे लोक पडायचे, लोळायचे गटारात, कुठं काय. सगळ्यांच्या बरोबर सरपंच आणि तलाठी दोघे पडायचे. पण पडताना खाली बघायचे, दगड आहे का, गटार आहे का. आपोले स्वरूप जाण तुकोबारांनी 4 शब्द घातले त्या अभंगात. एक नाटक, दुसरं सोंग, तिसरा खेळ आणि चौथा बहुर. बस हे 4 शब्द समजावून घ्या, अभंग संपला. पहिला शब्द आहे नटनाट्य. नाटक. नाटकामध्ये नट जी भूमिका करतो त्याच्या वास्तवाशी त्याचा संबंध नसतो. भगवान प्रभू रामचंद्र सीतेच्या वियोगामध्ये वनामध्ये विलाप करत फिरत होते आणि झाडांना आलिंगन देत होते. भगवान शंकर कैलास पर्वतावर बसून गंमत बघत होते आणि काय म्हणायचे, वा क्या प्रभू, बहुत अच्छा, बहुत अच्छा, क्या लीला है, क्या लीला कर रहे है. शेजारी होती सती, दक्षाची मुलगी. काय कौतुक चाललंय कुणाला ठाऊक. मी म्हणते एखाद्याला मानताना त्याचं कॅरेक्टर तर बघावं का नाही. खुशाल झाडाला मिठ्या मारतोय आणि हे म्हणतात क्या लीला आहे, क्या लीला आहे. तुमचं काय डोसकं फिरलंय का काय? भगवान म्हणले, अगं राम नाटक करतोय माझा. नाटक. खुशाल झाडाला आलिंगन देत नाटक कसला पागल झालाय. भगवंताच्या लक्षात आलं, सतीला राम कळाला नाही. सती जाऊन बघून ये. रामाची परीक्षा घेण्यासाठी सती खाली आली आणि सीतेच्या रूपात रामाच्या पुढे उभी राहिली. अपेक्षा काय होती? आपल्याला बघितलं की राम मिठी मारतील आणि आपण पळून जाऊ आणि सांगू आपल्या मालकाला. कसं झालं? सीतेच्या रूपामध्ये सतीला पाहिलं आणि रामाने हात जोडले. आईसाहेब, इकडं कुठं फिरताय? लेकराची परीक्षा कशाला बघताय? आमचं नाटक चालू आहे. लादली बरं का. विचारलं, बाबाजी कुठं आहेत?
लाजली, लाजून गेली. भगवान बघत होते टी व्हीमध्ये काय चाललंय ते. सती, परीक्षा घेतलीस का? हो. काय झालं ग? तुमचा राम परीक्षेला उतरला. माझं चुकत होतं, राम तसा नाही. भगवान म्हणले, सती, रामाची परीक्षा घेताना तुला लक्षात नाही आलं तुझी परीक्षा झाली. कशी काय? खरं सांग, राम तुला काय म्हणले? राम म्हणले, आई साहेब. भगवान म्हणले, पगले, अगं माझं दैवत जिला आई म्हणतं ती माझी बायको कशी होईल सांग? आजपासून तुझ्या अंगाला मी हात लावत नाही. सतीला दिव्य करावं लागलं. शेवटी तो देह अग्नीमध्ये जाळावा लागला. मग पार्वती. विषय काय? नाटक. म्हणून तुका म्हणे नटधारी, नटधारी. ज्याला नट कळाला त्याला कृष्ण कळाला. लक्षात ठेवा. 5000 वर्षानंतर सुद्धा अजून पंडितांच्या मनात कृष्णाबद्दल संभ्रम आहे. अजून कळत नाही की नाटक करणारा कृष्ण कोणता आहे. भगवान नाटकी आहेत. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची. नाटक करावं कृष्णानंच. अर्जुन गेला कृष्णाकडं, कृष्णा काही कर, सुभद्रा मला मिळाली पाहिजे. भगवान म्हणले, एक मार्ग आहे, तू संन्यासी हो. संन्यासाचं लग्न होतं का हो? तू संन्यासी हो. अर्जुनाला केला संन्यासी आणि सांगितलं, वैराग्य दाखव, पैशाला हात लावायचा नाही. बलराम दादाच्या कानावर गेली कीर्ती, कन्हैया, अरे कोणी रैवतक पर्वतावर संन्यासी आलाय रे. भगवान म्हणले, दादासाहेब, बुवा लोकांच्या नादी लागत जाऊ नका. तू कसा काय नास्तिक? आपलं सांगून ठेवलं, पुढचं पुढं तुम्ही. दादा गेले संन्याशाला भेटायला आणि यानं केलं मोबाईल फोन. सांगितलं, दादा याच्यात वैराग्य दाखव. दादासाहेब गेले. दादासाहेबांनी राजघराण्याप्रमाणे नजरानं ठेवला. संन्यासी विचारला, नारायण नारायण नारायण. हाय हाय म्हणले, संन्यासीला कडक दिसतोय गड्या. ताट उचललं, मग फळं ठेवली आणि सांगितलं, महाराज फळं तर घ्याल का? नारायण. आवाज खाली आला. वाटलं असा संन्यासी आपल्या घरी यावा. महाराज, तुमच्या चरणाची धूळ आमच्या महालात पडेल का? नारायण नारायण. संन्यासी म्हणला, त्याच्यासाठी तर संन्यासी झालो.
संन्याशी द्वारकेत आला आणि सुभद्रेला सांगितलं कृष्णाने, तुला अर्जुन पाहिजे ना? हो, या बुवाची सेवा कर. सुभद्रेनं त्या बुवाची सेवा केली आणि दुसऱ्या दिवशी दूध देताना संन्याशानं सुभद्रेचा हात धरला. सुभद्रेनं हात झटकला, गेली कृष्णाकडं. कुठला रा संन्याशी उडकून आणलास तू? मेला, खुशाल हात धरतोय. भगवान म्हणले, तुला कोण पाहिजे? मला अर्जुन पाहिजे. संन्याशाची सेवा कर, अर्जुन मिळणार आहे. काय तर सांगू नको. हे बघ, उद्या जाताना अगोदर खिडकीतनं बघ संन्याशी चांगला. सुभद्रेनं संन्याशी बघितला, मग तिच्या लक्षात आलं आपल्याला पाहिजे तो संन्याशी आहे. मग काय, मग जमलं काय ऐकताय तुम्ही? मुख जमलं काय? ॲक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा. संन्याशानं सुभद्रा रथात घातली, पळवून नेली. बलराम दादा आले की नाही या, आणि त्या संन्याशानं सुभद्रेला नेलं. भगवान म्हणले, अगोदर सांगितलं होतं बुवा लोकांच्या नादाला लागू नका. अरे आणली पाहिजे ना. रथ जुंपला, पाठलाग सुरू झाला. रथ चालवत्यात भगवान, बाण सोडत्यात दादा. अर्जुनाचा रथ चालवते सुभद्रा, बाण सोडतो अर्जुन. भगवान म्हणले, दादासाहेब जरा थांबा. का थांबा? जरा न्याहाळून बघा रथ कोण चालवतोय बघा. बघितलं, कोणी तर बाई दिसत्या. बाई नाही, आपली सुभद्रा आहे. ज्यार ती सुभद्रा रथ चालवत्या त्यार ती ही पळवा पळवी नाही, हे सैराट आहे. माझा दृष्टांत संपला. नट तो असा नाटके कोण आहे हो? ह्याला सांगतो संन्याशी हो, आणि बलराम दादा सांगतो संन्याशाच्या नादाला लागू नका. संन्याशीत्वा होनी जनी, तोरण नेली माझी परी शोभून उपजयती. मी तो दोन्ही एक. नाटकामध्ये भूमिका आहे. त्या भूमिकेशी नट सहमत असो नाही तर नसो, त्याला ती भूमिका करावीच लागते. रामायणामध्ये अरुण गोयल सगळ्यांना आवडतोय. अरुण गोयल आला की बाया पाया पडायच्या. रामानंदाच्या रामायणानं भारत पागल केलेला. पागल. आठवड्याचे बाजार बंद पडले होते. राम आला की बाया पाया पडायच्या, आणि रावण आला की शिवाय द्यायच्या मुर्दा. पण त्यांना माहीत नसायचं की मधल्या सुलटीत राम आणि रावण एका टेबला बसून चहा पित होते. नटनाट्य. एक शब्द, दुसरा शब्द सोंग. नाटकामध्ये भूमिका आहे, सोंगामध्ये भूमिका नाही. सोंगामध्ये ठरवलंय आज काय व्हायचं, उद्या काय व्हायचं. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, बहुरूप्याच्या रावो राणी, स्त्री पुरुष भाव नाही म्हणी, लोकसंपादनी तैसीच करत. सोंगाड्या वेगवेगळी रूपं आणतो. आदल्या दिवशी झाला संन्याशी, दुसरे झाला दरोडेखोर, तिसऱ्या दिवशी झाला राजा, चौथ्या दिवशी झाला भिकारी. त्याचा त्याच्याशी संबंध नसतो.
बाबासाहेब पुरंदरे त्यांनी जाणता राजा हे महानाट्य निर्माण करून स्वतःचं नाव आजरामर केलं बरं का. हां, पारमार्थिक लोकांसुद्धा बघावं असं नाटक आहे. त्या नाटकामध्ये एका अंकामध्ये जो अफजल खान झाला आहे तो दुसऱ्या अंकामध्ये संभाजी कावजी झाला आहे. अफजल खान मूर्तिभंजक, संभाजी कावजी शिवाजी महाराजांचा सहकारी. नाट्य पंचदशीकारांनी याच्यासाठी 5 प्रकरणं खर्च केल्यात. नाटकदीप, नाटकाचं वेचन 5 प्रकरणामध्ये सांगितले. तिसरा शब्द आहे खेळ. खेळामध्ये काय असतं? खेळामध्ये वास्तव अभेद असतो आणि कल्पित भेद. खेळात पार्ट्या पाडायच्या खेळेपर्यंत. काही खेळामध्ये पार्ट्या नाहीत, लंगडी पार्ट्या नाही, शिवाशिवी पार्ट्या नाही, पण विट्टी दांडू पार्ट्या, फुलपाट्या पार्ट्या, कबड्डी पार्ट्या. माझे गडी कोणी निवडावे लागतात. पण खेळण्याची पद्धत काय? आप आपणामध्ये मिळो, एक खेळो एकाच. आपसात मिळायचं आणि खेळायचं. त्याला शास्त्रीय शब्द आहे वास्तव अभेद, कल्पित भेद. खेळामध्ये भेद असतो, तो कल्पित असतो, खरा नसतो. अलीकडच्या काळामध्ये त्याच्यासाठी शब्द आहे मॅच फिक्सिंग. योग्य शब्द बरं का. मॅच फिक्सिंग. कुणी मार खायचा आधी ठरलं आहे त्यांचं आणि आपण मेलो लॉटरीला पैसे लावून. आप आपणामध्ये मिळो. खेडेगावातलं नाटक. आता खेडेगावात काही नट खरं नाही. मनात आलं रामाची प्रतिष्ठापना झाल्या, आपण रामायणच बसवूया. रामायणाचं नाटक. मग कुणी राम झाला, कुणी सीता झाली, कोण लक्ष्मण झाला, कोण भरत झाला, कोण हनुमंत झाला. राहिला होता रावण. रावण कसा पाहिजे? जाडजूड, मिशवाला, ताकदवाला. गावामध्ये गणपा नावाचा पैलवान होता. पाटलानं गणपा तुला नाटकात रावण व्हायचंय. गणपा म्हणला रावण माझ्याकडे होय आणि राम्या ह्याच्याकडे होय. वा वा, राम कोण झाले? संप्या. म्हणला मला का बोलवलं नाही? अरे रावण मोठा पाहिजे, जाडजूड, मिशावाला. बरं म्हणला होतो. काय करायचं? काही करायचं नाही. धनुष्यबाण मोडताना अंगावर घेऊन पडायचं. म्हणला अपमान होय. अरे अपमान नाटकात आहे, खरं नाही. करतो म्हणला, करतो. 3 महिने तालीम झाली. जत्रेच्या अगोदर 2 दिवस रंगीत तालीम झाली. जत्रेचा दिवस उजाडला. झालं काय? सकाळी विहिरीवर पाणी भरताना आडावर राम आणि रावण एका ठिकाणी आले. अगोदर नंबर होता रामाचा, संप्याचा. गणप्या मागं होता, पण गणप्या पैलवान मला संप्या, माझ्या घरात माणसं बसली ती, मला घागर आधी भरू द्या. संप्या म्हणला आणि माझ्या घरात काय भूतायच वैर? माझा नंबर पहिला आहे, मी पाणी भरणार. संपानं गणपाला घागर लावून दिली नाही. गणपा चिडला. म्हणला तुला संध्याकाळी नाटकात दाखवतो.
दाखव म्हणलं जा. आणि नाटक सुरू झालं. आता मला वाढवायचं नाही. शिवधनुष्य मांडला. जनकानं पण सांगितला. अनेक राजे आले. शेवटी रावण आला. पण रावण रागात होता. सकाळी घागर लावून दिलेलं नाही. आता ते धनुष्य काय खरं होतं होय हो. आज एक कांबीचं धनुष्य. गणपानं धनुष्य घेतलं, कारकन मोडून टाकलं. म्हणलं कसं मोडत नाही बघतो. धनुष्य मोडलं आणि श्रोते श्रोते म्हणले असलं नाटकात कधीच बघितलं नाही. एक पुण्याचा श्रोता म्हणला हे नाटक घटना दुरुस्ती करून लिहिलेलं आहे. आता रावणानं धनुष्य मोडलं आणि राम बघतच बसला घेऊ. राम म्हणला का आपला चान्स गेला. आणि सीता तिनं हातात हार घेतलाय हो. कुणाला घालायला? रामाला. बरं संप्या राम झाला होता म्हणून तर ती सीता झाली होती. आता माळ कुणाला घालायची? जनक बसला होता. जनक त्याच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा आहे. त्यानं कुठलं आणलं रे धनुष्य? म्हणले ह्या खोलीतलं. बावळ्याचे साध आहे इकडलं आणता. आणि नाटकाचा पडदा पडला. चहा प्यायला सगळी गेली. आणि पाटील म्हणला गणप्या भाडव्या तुला धनुष्य कोण तोडायला सांगितलं होतं? म्हणला मला सकाळी पाणी भरून दिलं नाही. खेळ मांडी येईल.
खेळ मांडियाला. ज्यांनी खेळ मांडला त्यांची भूमिका काय होती? वर्णाभिमाने विसरली याती, एक एका लोटांगणे जाती रे. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पादर असा त्यांचा अधिकार. तुकोबाराय सांगतात मांडियेला खेळ. चौथा शब्द आहे बहुरूपी. मग बहुरूपी जो रूप घेतो ना हे लोकांना कळत नाही. नाथ महाराजांनी हरिपाठात बहुरूप्यासाठी 2 चरण सांगितल्यात. बहुरूपी धरी संन्याशाचा वेस पावनी तयास, धन्य देते संन्याशाला नव्हे दिले बहु. बहुरूपी आला. सगुणी बदला ते पावे, म्हणून भगवान परमात्मा बहुरूपी आहे. संत बहुरूपी आहेत. म्हणून सोंग, नाटक, खेळ आणि बहुरूपी यामध्ये तुकोबाराय सांगतात 4 भूमिका सांगितल्या. आता 2 सांगतो, सेवा संपली. 4 भूमिका: नाटक, सोंग, खेळ आणि बहुरूपी. याच्यातल्या 2 भूमिका महत्त्वाच्या. कोणत्या? पहिली भूमिका भेद जाऊ रंग न आणि दुसरी भूमिका आपुले स्वरूप जाणत. म्हणून आम्ही केलेल्या क्रिया आम्हाला बाधक ठरत नाहीत. शेवटचं चरण तुका म्हणे आम्ही या जनाविरहित होवनी निश्चिंत क्रीडा करू. त्याच्यासाठी उदाहरण दिले. फटिकाची शिळा उपाधीने मिळे. फटिकाची शिळा उपाधीशी तादात्म्य पावत नाही. माझ्या खाली घोंगडा आहे. घोंगड्यावर ठेवली काळी, खाली मॅट आहे, मॅटवर ठेवली तांबडी. महाराज ज्या दादमवर बसल्यात त्याच्यावर ठेवली हिरवी. तांबड्या संगट तांबडी, काळ्याबरोबर काळी, हिरव्याबरोबर हिरवी, लाल बरोबर लाल. तिनं कोणताही रंग घेतलेला नाही. ज्ञानोबरायांनी 3 ओव्या खर्च केल्या. 3. ठल विठ्ठल. पै केशाचा गुंडाळा, वरी ठेविली स्फटिक शिळा, पाहिली डोळा तरी भेदली अशी गमली. पाटी केश परवते गेले, भेदले पण काय साथ झाले. ना ते अखंडची आहे ती, परिसंगे भिन्न गमली होत. तुकोबाराय सांगतात त्या शिळेप्रमाणे आम्ही ज्या भूमिका करतो त्या रंगाशी आम्ही तादात्म्य पावत नाही. आम्ही त्या रंगाहून वेगळे असतो. सांगा. समजर का द्रुपद भाट नांगलू.
योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ मुनींनी रामाला उपदेश केलाय, अंतस्त्यागी बहिस्संगी लोके विवर राघव. राघवा, तो लोकामध्ये आतून त्यागी आणि बाहेरून संगी असा राहा, मग तो व्यवहार तुला बांधणार नाही. जगद्गुरु तुकोबरायांच्या निर्याण प्रकरणात एक महत्त्वाचा अभंग आहे, तेवढा सांगतो आणि सेवा संपवतो. मनवितो दास परी मी असे उदास, हाची निश्चय माझा परी मी निश्चया होनी. सरते कर्तृत्व माझ्याने परी मी त्याहून असे भिन्न. तुका तुका असे चुकला, तुका तुका होनी निराळा. ज्ञानेश्वर. मगाशी सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा आणि त्या सोहळ्याचा समारोपाचा कळसाचा सोहळा देवकरांच्याकडे आला आणि त्याला सहकार्य करण्यासाठी स्वतः लवितकर आहेत. भाऊ व्याप्ती अशी आहे बरं का, व्याप्ती यत्र यत्र देहू करा तत्र तत्र लोहित कर, यत्र यत्र लवित कर तत्र तत्र देहू कर. अजून सांगू का संजय, अजून सांगू का? यत्र यत्र लवित करा तत्र तत्र जगतापा. तुकाराम.
तुका म्हणे आम्ही या जनविरहित हेच प्रमाण आणि ध्रुपट टाकली. तुका म्हणे आम्ही या जनाविरहित तुका म्हणे आम्ही या